नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थीच म्हणायला हरकत नाही. कारण 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपण टी-ई-टीची परीक्षा देत आहात. आणि या परीक्षेसाठी पहिल्यांदाच जे शिक्षक बांधव आहेत ऑलरेडी, ते ही परीक्षा देत आहात आणि त्यासोबतच नवीन पण देत आहात. साधारणतः या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून 4 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. परंतु यावर्षी शिक्षकांसाठी सुद्धा ही टी-ई-टी परीक्षा अनिवार्य झालेली आहे, कंपल्सरी झालेली आहे. आणि म्हणून 1 लाख विद्यार्थी जवळजवळ शिक्षक बांधव या परीक्षेमध्ये वाढलेले आहेत. आणि म्हणून शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025च्या या परीक्षेसाठी मी आपल्याला पहिल्यांदा सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. मित्रांनो, तुम्हाला 1 सप्टेंबर 2025चा सुप्रीम कोर्टचा निकाल माहिती असेल. या निकालानुसार काय झालं की टी-ई-टी परीक्षा ही शिक्षकांसाठी अनिवार्य केल्या गेली, कंपल्सरी केल्या गेली. आणि त्याला कारण असं की आर-टी 2009 हा जो ॲक्ट आहे, त्या ॲक्टमध्ये याचं इनडायरेक्टली प्रावधान आहे. इनडायरेक्टली मी का म्हणतो? कारण आर-टी कलम 2009 कलम 23 या कलमान्वये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी एक संस्था, की जी संस्था शिक्षकासाठी मिनिमम क्वालिफिकेशन ठरवेल, अशा प्रकारची संस्था शासनानं ठरवावी. आणि जे काही क्वालिफिकेशन ती संस्था ठरवेल ते शिक्षकांसाठी अनिवार्य असेल, त्यासाठी ती परीक्षा पण अनिवार्य असेल, असं आर-टी कलम 23मध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याचाच संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. आता या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी ही जी संस्था आहे, ही संस्था पहिल्यांदा मुकरर झाली आणि मुकरर होऊन एन-सी-टी-ई या संस्थेला ही टी-ई-टी परीक्षेच्या संदर्भामध्ये शिक्षकाचं क्वालिफिकेशन काय असावं, हे ठरवण्यासाठी सांगितलं. आणि एन-सी-टी-ईनं त्या ठिकाणी 2 शासन निर्णय काढलेत, 2 नोटिफिकेशन काढले. एक आहे ऑगस्ट 2010चं आणि दुसरं आहे जुलै 2011चं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षकासाठी ही परीक्षा अनिवार्य असेल. त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं 2013मध्ये एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य ठरवली गेली. सुरुवातीला ही जी परीक्षा होती, ही परीक्षा फक्त नवीन शिक्षकांसाठी अनिवार्य होती, कंपल्सरी होती. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयानं अलीकडे हा जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार आता ही परीक्षा ज्यांची सेवा 5 वर्ष राहिलेली आहे आणि ज्यांना पदोन्नती हवी आहे, अशा सर्व अस्तित्वात असलेल्या शिक्षकांसाठी पण कंपल्सरी केलेली आहे. नवीन शिक्षकासाठी तर आहेच आहे. त्या अनुषंगानं अनेक राज्यांनी या याचिका या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे, त्याचं पुनर्विलोकन करावं अशा प्रकारची विनंती माननीय सुप्रीम कोर्टाला केलेली आहे. काय निकाल लागायचा तो भविष्यामध्ये त्या ठिकाणी लागेल. आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष देणार नाही. फक्त ही जी परीक्षा आहे, या परीक्षेला आपण सामोरं कसं जायचं हे त्या ठिकाणी आपण बघावं लागणार आहे. मला असं वाटतं की ही टी-ई-टी आपली 6वी परीक्षा असावी. आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या 5 ते 6 परीक्षा घेतलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये टी-ई-टी परीक्षा घेण्याचं काम माझ्यावर पण त्या ठिकाणी येऊन पडलेलं होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये टी-ई-टी घेण्याचं काम, परीक्षा घेण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून ही टी-ई-टी परीक्षा जी आता होऊ घातलेली आहे, त्यामध्ये शिक्षकांमध्ये थोडीशी चलबिचल आहे. पण मित्रहो, मला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ही परीक्षा सगळ्यात सोपी आहे. तुम्ही एन-एम-एससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवता, तुम्ही नवोदयच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवता. या दोन्ही परीक्षा टी-ई-टी परीक्षेपेक्षा अवघड आहे असं माझा दावा आहे. कारण त्यातून मी बरंचसं त्या ठिकाणी गेलो. नवोदयचे पेपर्स बघितले, एन-एम-एसचे पेपर्स बघितले, टी-ई-टीचे पेपर्स पण बघितले. आणि टी-ई-टी ही जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षांमधले सगळ्यात सोपी असलेली परीक्षा आहे. तुम्हाला माहीत असेल की बँकेच्या परीक्षा असतात, रेल्वेच्या परीक्षा असतात. त्या ठिकाणी प्रत्येक विषयाला कट ऑफ असतो. पण या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचा कुठलाच कट ऑफ नाही आहे. त्यानंतर इतर काही परीक्षा असतात एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या, त्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे आपला प्रश्न जर चुकला तर आपले काही मार्क्स त्या ठिकाणी वजा होतात. तोही प्रॉब्लेम टी-ई-टी परीक्षेमध्ये नाही आहे. कुठलीच निगेटिव्ह सिस्टीम या परीक्षेमध्ये नाही आहे. आणि एकूण फक्त आपल्याला त्या ठिकाणी 60% गुण आपल्याला या परीक्षेमध्ये हवेत. 60% याचा अर्थ
150 पैकी आपल्याला 90 मार्क त्या ठिकाणी घ्यायचे आहेत जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थी जर मागास प्रवर्गातला असला आणि अपंग असला तर या विद्यार्थ्यांनी फक्त 83 मार्क घ्यायचे आहेत. हे मार्क्स घेतल्यानंतर त्याला शासनाकडनं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे की तू TET उत्तीर्ण झाला आहेस आणि मग भविष्यामध्ये अशा प्रकारची पुन्हा परीक्षा शिक्षकांना द्यायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही आहे. आता ही होऊ घातलेली परीक्षा आहे ही त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. 1 ते 5 वर्गासाठी एक पहिला पेपर असतो आणि दुसरा 6 ते 8 वर्गासाठी त्या ठिकाणी पेपर असतो. 1 ते 5 साठी 150 मार्काची परीक्षा 2.5 तासाचा वेळ. 6 ते 8 साठी सुद्धा 150 मार्काची परीक्षा आणि पुन्हा 2.5 तासाचाच वेळ. 1 ते 5च्या वर्गासाठी आपल्याला त्या ठिकाणी बालमानसशास्त्र असेल, मराठी हा विषय असतो, इंग्रजी हा विषय असतो. त्यानंतर त्या ठिकाणी गणित हा विषय असतो आणि परिसर हा विषय असतो. प्रत्येक विषय हा 30 मार्काचा आहे आणि प्रत्येक त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत या विषयावरचे 30 प्रश्न येणार आहे. एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची 150 मार्काची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला 2.5 तासामध्ये सोडवायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला वेळ पुरत नाहीत. खरं आहे, त्यासाठी सराव आवश्यक आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा जास्त सराव केलेला आहे त्याला त्या ठिकाणी ही परीक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये सोपी जाणार आहे. मी आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची सूचना करेल की आपण ही परीक्षा देताना त्या बालमानसशास्त्र हा जो घटक आहे तो 11पर्यंतचा जो विद्यार्थी असतो वर्षाचा त्याच्या संबंधित असलेलं बालमानसशास्त्र विकासाची अवस्था असतील, अध्यापनाचे पद्धती असेल याच्यावरती त्या ठिकाणी भर जास्त असतो आणि आपण जे DEDमध्ये शिकलेले आहात, BEDमध्ये शिकलेले आहात त्याच्यावरती हे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो आणि हे प्रश्नसुद्धा तुम्ही सहज चांगल्या पद्धतीनं आणि एका प्रश्नाला 1 मिनिट असल्यामुळं 1 मिनिटाच्या आतमध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. दुसरा घटक त्या ठिकाणी परीक्षेमध्ये तो घटक मराठी विषयाचा असतो. मराठीमध्ये प्रामुख्यानं व्याकरण हा भाग त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून व्याकरणावरची प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला एकतर त्याचं उत्तर माहीत असेल किंवा नसेल, पण लगेच वेळ जाण्याचं काही कारण नाही. पुढचा घटक त्या ठिकाणी इंग्रजीचा असतो. तोही 30 मार्कासाठी असेल. त्याच्यातही ग्रॅमर जे असतं ते जास्त प्रमाणामध्ये विचारलं जातं. त्यानंतर गणित हा विषय असेल आणि परिसर अभ्यास हा 1 ते 5 साठी त्या ठिकाणी असतो. तोही परिसर अभ्याससुद्धा यासाठी महत्त्वाचा आहे की परिसर अभ्यास हा जो घटक आहे हा 1 ते 5 वर्गासाठी कुठला विषय नाही आहे. परंतु या परिसर अभ्यासामध्ये सर्व विषय म्हणजे इतिहास, भूगोल असेल, त्यानंतर नागरिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि प्रश्न अत्यंत साध्या पद्धतीचे असतात. हे प्रश्न अत्यंत साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी असतात आणि 2.5 तासामध्ये हे 150 मार्काचे प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट साधारणतः ते आपल्याला सोडवायचे आहेत. माझं आपल्याला सजेशन असं राहील की गणिताचे प्रश्न जे आहेत त्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि म्हणून गणिताचे प्रश्न आपण शेवटी घ्या. आपण प्राधान्यानं परिसर अभ्यास, त्यानंतर बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी या विषयाचे प्रश्न अगोदर सोडवावे. परीक्षेमध्ये असं कंपल्शन नाही आहे की तुम्ही कोणता विषय अगोदर घ्यावा, कोणता नंतर घ्यावा आणि विषयाने ह्या कट ऑफ पण नाही आहेत. त्यामुळे आपण सायमल्टेनियसली हे 150 प्रश्न एकाच वेळेला आपल्याला सोडवायचे आहेत. तर या घटकाला प्राधान्य द्यायचं आणि शेवटी गणित या विषयाकडे आपण वळवायचं आहे. जे प्रश्न आपल्याला येणार नाहीत त्याला स्किप करत चला, पुढे जात चला आणि शेवटी जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मग हे प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता. सर्वचे सर्व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. जे प्रश्न येणार नाही ते अर्थात त्याचा गेस करायचा आहे की याचं उत्तर काय असू शकतं आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे. कुठलाच प्रश्न ब्लँक ठेवायचा नाही आहे. हे झालं 1 ते 5च्या पेपरसाठी. दुसरा जो पेपर असतो दुपारून तो असतो 6 ते 8 वर्गाचा. 6 ते 8 वर्गामध्ये सुद्धा विषय कॉमनच आहेत. बालमानसशास्त्र आहे, त्यानंतर मराठी आहे, इंग्रजी आहे आणि त्यानंतर हे जे उरलेले 2 विषय असतात त्याच्यामध्ये त्याची 2 भागामध्ये विभागणी केलेली. एक आहे सामाजिक शास्त्र आणि दुसरं आहे विज्ञान गणित. मग ज्या विषयाचा शिक्षक असेल त्याला विज्ञान गणितासाठी जर शिक्षक असेल तर त्याने विज्ञान गणित हा घटक निवडायचा आहे. जो सामाजिक शास्त्राचा शिक्षक असेल त्याने सामाजिक शास्त्र निवडायचं आहे आणि हे सामाजिक शास्त्र आणि विज्ञान गणित हा 60 मार्कासाठी
असेल त्याच्यावरचे 60 प्रश्न असतील. गणित आणि विज्ञानमध्ये गणितामध्ये 60 मार्क आणि विज्ञानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोन्ही मिळून 60 मार्क म्हणजे गणित 30 मार्काचं आणि विज्ञान 30 मार्काचं. सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तशाच प्रकारची विभागणी आहे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र अशी त्याची त्या ठिकाणी विभागणी असते. आता 6 ते 8 विषयाचा जो पेपर आहे, हा पेपर थोडासा उच्च माध्यमिक स्तरावरचा असतो म्हणजे 12वी स्तरावरचा असतो. आणि 1 ते 5चा जो पेपर आहे थोडासा तो माध्यमिक स्तरावरचा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून याची 6 ते 8ची थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते. त्याची थोडीशी काठिण्य पातळी त्या ठिकाणी जास्त असते. त्याच्यामध्ये हीच आपण स्ट्रॅटेजी वापरावी. त्याच्यामध्ये असलेला गणिताचा भाग आहे, तो गणिताचा भाग आपण शेवटी घ्यावा. अगोदर आपण बालमानसशास्त्राचे प्रश्न सोडवावेत, मराठी सोडवावं, इंग्रजी सोडवावं, सामाजिक शास्त्र असेल तर इतिहास, भूगोल सोडवावं आणि विज्ञानाचे घटक विज्ञानाचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहिल्या पाहिल्या लगेच कळू शकतं की त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी गेलो, टाईम मॅनेजमेंट जर केलं, तर मित्रांनो ही परीक्षा अत्यंत सोपी आहे. ही परीक्षा अत्यंत सोपी आहे. आमच्याकडे एक स्वतंत्र विषयाचे शिक्षक आहेत. त्यांनी वर्षभर या ठिकाणी काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि आम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं गायडन्स करत असतो. मी सुरुवातीला माझा परिचय द्यायला पाहिजे होता, पण तो आता नंतर देतो. मी तेजराव गाडेकर. मी शिक्षण विभागामध्ये प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून 6 जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. विशेषतः जालना, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार आणि ठाणे, लातूर या 6 जिल्ह्यात मी काम केलं. अनेक परीक्षा मी TETच्या कंडक्ट केलेल्या आहेत. सेवानिवृत्ती झाल्यानंतर अशा प्रकारचं मार्गदर्शनाचं काम त्या ठिकाणी मित्र आम्ही करत असतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच मी उपशिक्षणाधिकारी माझी निवड झालेली होती MPSC मार्फत आणि आता सेवानिवृत्तीनंतर सर्व सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचं मार्गदर्शनचं काम रेडियन्स ग्लोबल अकॅडमीतर्फे आमचं करण्याचं मानस आहे. सोबतच जे विद्यार्थी आमच्याशी अटॅच झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी नोकरी लागल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण नोकरी लागल्यानंतर सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी बरेच कन्फ्यूज होतो आपण. बऱ्याच वेळेला आपल्याला काय करावं हे कळत नाही. अशा प्रकारचा तुमचा एक अनुभवी साथीदार म्हणून त्या ठिकाणी मी काम करू शकेल असं मला वाटतं. एवढंच या निमित्तानं मी पुन्हा सांगतो आणि सर्वांना 23 नोव्हेंबर 2025च्या होणाऱ्या परीक्षेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण चांगल्या मार्काने पास व्हावे अशी आपणाला त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.